आज मला एक फार महत्त्वाचं काम करायचं होतं, हेच डोक्यात होतं. तोवर ना दूध उतू गेलं असतं. ते येऊन तर मी पटकन बंद केलंच, पण म्हणलं चला जे मला काम करायचं आहे त्याच्या आधी ना आधी जेवणाची तयारी करावी. मग त्याच्यासाठी मी ना अख्खा मसूर केला होता. आमच्यात सगळ्यांना अख्खा मसूर भरपूर आवडतो. पहिले आम्ही थोडेफार आंबे खाल्लेच होते, पण मी ना आत्ता 1 डझन आंबे घेऊन ठेवले होते. आता या आंब्यांना बघून असं वाटतं आत्ता कुठं उन्हाळा सुरू झालाय. त्याच्यानंतर वर्धनला ना बाहेर खेळायला घेऊन गेले होते. आणि हां, जे काम करायचं होतं ते हे काम. मला माझ्या झाडांना ना खत घालायचं होतं. त्याच्यासाठी ना अगदी ड्राय माती पाहिजे होती. मग ऊन होतं तोवरच म्हणलं हे काम करून घेऊया. कारण तसं पण पावसाचं वातावरण झालंच होतं. म्हणलं चला एकदा पावसाळा लागला की मला हे काय काम करता येणार नाही. मग काय सरसकट सगळ्या झाडांना ना हे खत घालून घेतलं. आणि हे खत घेताना मी विचारलं होतं बरं का, की हे खत सगळ्या झाडांना चालेल का? तर ते दादा म्हणले होते हो, हे सगळ्या झाडांना चालेल, फक्त माती सुकी पाहिजे. इथं कोरफडीला खत घालताना बघितलं की त्या कोरफडीला ना छोटंसं पिल्लू आलं होतं. आता हा वेल कशाचा आलाय ना छोटासा ते काही मला समजत नाहीये. तरी पण म्हणलं चला तो आलाच आहे तर उपटून टाकायला नको. मग त्याच्यासोबत सगळ्यांनाच खत दिलं. आणि हे माझं मोगऱ्याचं झाड आहे. मी मागच्या पावसाळ्यात लावलं होतं, त्याला या पावसाळ्यात कुठं फुलं आली. आता हळूहळू याला छान फुलं येतील. माझा फेवरेट पुदिना, याला तर खत दिलंच पाहिजे. आता हा छान दाटसर उगवून आला. आणि याच्यासोबतच इकडं ना चिनी गुलाबाचं पण छोटंसं रोप आलेलं आहे. अशी माझी छोटीशी बाग आहे, पण माझं इथंच जास्त मन रमतं बरं का. कोणाकोणाला गार्डनिंग आवडतं मला कमेंटमध्ये नक्की सांग. ढगाळ वातावरण तर झालंच होतं, पण शेवटी ना 2 तासांनी असा पाऊस पडला. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.